घरी आलो मस्तपैकी नवरदेव नवरीला घेऊन आणि आपल्याला आता हळदीचे गेम्स खेळायचे होते. सो मस्तपैकी त्यांनी कपडे वगैरे चेंज केले हळदीचे. आता हळद उतरवायचे गेम्स खेळते. काकण सोडवायचा गेम आहे तिथे. सगळे थकलेले होते पण ते गेम्स खेळायला बघायला मग मज्जा वेगळीच असते नाही का. आमच्याकडे ना कसमध्ये परिसरामध्ये एक रिच्युअल आहे. काकण सोडताना नवरदेव एका हाताने सोडेल आणि पण नवरीला 2 हाताने सोडायचे चान्स असतात. त्याच्यावरती ना पाणी टाकतात अजून, म्हणजे ती अजून गाठण पक्की व्हायला पाहिजे. काकण तर ठीक आहे बायांनी बांधलं होतं, पण हे जे हळदीचं असतं ना ते नवरदेव नवरीने एकमेकांना बांधलं होतं. त्याच्यात त्या दोघांनी एकदम टाईट बांधून दिलं. त्यांना हे बी नाही कळालं की अरे आपल्याला सोडायचं हलकं बांधावं म्हणून. नंतर हे पोयतं वगैरे काढलं. आता ते रिंग वगैरे शोधायची असते ना, तो गेम चाललाय. मी आहे तुला ओढायचे मी आहे बाबू लाव नको जोरात. इथे आता 2 हातांमध्ये पक्की सुपारी पकडायची आणि नवरदेवाने सोडायची. टाईट नाही करता मला हात नाही सोडायचा मग काय दोन्ही हाताने पण नवरी 2 हातांमध्ये सुपारी लपवू शकते घट्ट, पण नवरदेव एका हातामध्ये सुपारी लपवेल आणि ऑपोजिट वाल्याने हाताने खोलायचं असतं. फोटो खोलायचे, सुपारी बाहेर काढायची. हात फिरून घेतो लगेच तो. आवाज बंद झाला. मस्त रे. पाण्याचे गोळे आणि खोबऱ्याचं हे पुरकी मारायचं ना. नवरदेव नवरी तर मजा करतच होते. बाकी आम्ही दाजी लोक आणि वहिनी लोक आम्ही ते पण नाचणारे सगळे एकमेकांवरती उडत होतो. लई मजा आली खेळायला आम्हाला. त्याला तिथे कमान 1 2 3 असं कर थोडस, नंतर सेकंड याला अटॅक कर. हळू टचका लागेल हळू. अरे खैऱ्यांमध्ये तेवढी पावर पाहिजे ना, मोऱ्यांमध्ये पावर असते बघितलं का. पाहिली मस्त रे. अमोल बाजूला मोबाईल येऊन मोबाईल मस्त असे गेम्स वगैरे खेळून झाले. आता खूप भूक लागली, थकलेलो होतो. अंगात मस्त खाली पार्किंगमध्ये जेवायला बसलो. आमच्याकडे हळद लागल्यानंतर नवरदेव नवरी ना दूध शेवाय आणि आमच्याकडे नवरीचा चुडा दुसऱ्या दिवशी उतरवला पण जातो. मग उद्या सकाळी जायचं आपल्याकडे सत्यनारायण आहे आणि ती परत मूळ लगेच आहे आपलं. त्याच्यानंतर उद्या आपल्याला जायचंय लगेच आपल्याला उद्या परत मूळ करून तिचं निघायचंय सप्तशृंगी माताला आणि धनदाई मातेचं दर्शन करायला. कारण की सगळ्यांच्या ऑफिसेस सुट्ट्या झाल्यात, संपल्या, आता निघायचंय. हे माझे काका आहेत ज्यांनी असं सुंदर अशी रांगोळी काढली होती. त्यांना खूप आवडते आणि फुलांचे तोरण वगैरे करतात. फुलांची माळ त्यांना इतकं आवडतं. आता त्यांनी हळूहळू बिझनेसही स्टार्ट केलाय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करून ठेवेल. तुम्ही नाशिकमध्ये आहात तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. इतकी सुंदर अशी रांगोळी बनवली होती,
अशी मोठी एकदम. त्याच्यानंतर नवरीला घ्यायला आलेले होते, तिचे छान पाय वगैरे धुतले आणि तिला शिजोरी दिली आणि आम्ही तिला रिटर्न घेऊन आलो संध्याकाळी. आणि सकाळ झालेली आहे, मस्तपैकी बसमध्ये आपण निघालेलो आहोत, मामा मामी मावशी आणि आम्ही सगळेजण सप्तशृंगीचे दर्शन आणि धंदाई माता. धंदाई माता जरा लांब आहे थोडंसं, आणि ऊनही आहे भयंकरवालं. सो आम्ही पहिले धंदाई माता करू आणि रिटर्न मध्ये आपण करणार आहोत सप्तशृंगी. मिसळपाव, पोहे, मूग भाजी, ज्याला जे खायचं ते. मूग भाजी. आता ते खाती पोहे. मस्तपैकी नाश्ता केला आम्ही, मिसळ पाव पोहे गरम गरम, आणि पुढे निघालो. देवळाला नाश्ता वगैरे केला आणि सटाणा मार्गे आपण पुढे जाणार आहोत. रस्त्यात आपल्याला साहिलला पिक करायचंय सटाणावरून, तोही येतोय. मग आता तर मज्जाच येणार आहे पूर्ण आम्हाला रस्त्यामध्ये. गप्पा गोष्टी, गाणे, दमशराज, खूप धम्माल मस्ती केली आम्ही. लग्नाची थकलेलो खूप होतो, झोपही लागते, पण माहिती यार ही जर्नी आपली परत थोडी होणार आहे. न्यू फॅमिली सोबत आहे, न्यू मेंबर घरात ऍड झाले. सो अशी ग्रीनरी व्ह्यू पाहता पाहता मजा करता करता प्रवास कधी झाला कळालंच नाही आणि आम्ही पोहोचलो धंदाई मातेला. खैरनार सरनेम आहे, सो खैरनारांची धंदाई माता आहे. अजिबात गर्दीच नव्हती. आपण अराउंड 12च्या आसपास पोहोचून गेलेलो होतो. नाश्ता वगैरे केलेला होता. देवाला मम्मीने प्रसाद वगैरे नैवेद्य आणलेलं होतं देवीसाठी, आणि एकदम सुखानं शांतीने मस्त दर्शन झालं. त्यांच्या मंडोळ्या वगैरे जे पण होते काकण सोडलेले ते चढवलं आपण. सुंदर असं दर्शन झालं. घरून आपण छान अशी खिचडी करून आलेली होती. मंदिराच्या बाहेर जसं धंदाई मातेच्या दर्शनाला आलो. जोडीने विशाल रावांचं नाव घेते, सुखी ठेवा. मामी आली तर जास्त कौतुक करायला लागलाय तो. खूपच बदलला. झटके पडले. हा हा. त्याच्यावरती पण तांदळाचे झटके पडले, तोही बदलले. रिटर्न मध्ये बघता बघता सप्तशृंगी गडावर पोहोचलोय आणि वरती जाऊन आम्हाला कळालं की मध्येच एक व्हॅन जी बंद पडली आणि जाणारा रस्ता एकदम फुल पॅक, फुल ट्रॅफिक होती. जवळजवळ अर्धा तास आम्ही थांबलो, पण नंतर ड्रायव्हरने काय कमाल केली, एकदम वरती चढून इकडे तिकडे बसने पुढे निघालो म्हणून एकदम रिकामा, अजिबात गर्दीने. ट्रेनमध्ये आम्ही मस्तपैकी वरती चढलो, दर्शन झालं. रिटर्न मध्ये इथेच खाली मंदिरातच ट्रेन जिथे उतरवते तिथे झुणका भाकर, भरीत भाकर खाल्लं. थकलेलो होतो आणि दर्शन असं झालं सुंदर मातेचं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि जेवलो वगैरे, थकलो. रात्री ऑलमोस्ट 12च्या आसपास पोचलो आणि मस्त झाला प्रवास. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाइस. छान असे काही फोटोज ॲड करते मी शेवटी, नक्की एन्जॉय करा. एक छान अशी फर्स्ट फॅमिली ट्रिप झाली, देवदर्शन झालं, लग्नाचं कार्य सुख संपन्न एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं, म्हणून देवाचे आशीर्वादही घेतले.